महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर युती आणि आघाड्यांच्या चर्चा आणि बैठकांच्या सत्राला सुरुवात झाली। महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही। 227 पैकी 150 जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये एकवाक्यता अद्याप दिसत नाही। अद्याप त्यांच्यात 77 जागांचा निर्णय होणं अपेक्षित आहे। येत्या 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय होईल असं दोन्ही पक्षांचे नेते सांगतायत, पण याबद्दल एकवाक्यता अजूनही दिसत नाहीये। महायुतीत बैठकांचं सत्र, अंतिम निर्णय काही केल्या होईना। जागा वाटपाचा तिढा सुटेना। धनुष्य बाणावर लढलेल्या सर्व जागांवर शिंदेंचा दावा। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले, मात्र महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप काही सुटलेला नाही। मुंबई भाजपाला राष्ट्रवादी सोबत नकोय, त्यामुळे साहजिकच एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वाटेच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे। मागील निवडणुकीत ज्या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली गेली आहे त्या सर्व जागा शिंदे गटाला हव्या आहेत। त्यामुळे आता केवळ संख्येवर चर्चा झाली असली तरी कोणता मतदारसंघ कोणाकडे जाणार यावर चर्चा बाकी आहे। नवाब मलिक यांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आमचं काही देणं घेणं नाही। नवाब मलिक याच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि अशा आरोपांपासून ते जोपर्यंत निर्दोष मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर आम्ही कोणतेही संबंध ठेवणार नाही। 150 जागा ही महायुती लढणार आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई, महायुती ही 227 जागा लढणार आहे आणि लवकरच पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्या 77 जागा सुद्धा घोषित होतील। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्ही कडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतात। महायुतीत या प्रभागांवर रस्सी खेच, वडाळा, वरळी, दादर, माहीम, लालबाग, परळ, कुलाबा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम, मागाठाणे, घाटकोपर, वांद्रे पश्चिम। 2014 आणि 2017 मध्ये दोनही पक्षांकडून नंबर 2 वर राहिलेल्या उमेदवारांच्या जागांवर दावा करण्यात आलाय। जागा वाटपावर लवकर निर्णय झाल्यास यादी अंतिम होईल आणि प्रचाराला अधिक वेळ मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। मात्र स्थानिक गणित सोडवताना नेत्यांची डोकेदुखी वाढते। मुंबईवर भगवा फडकावून महायुतीचा महापौर बसवायचा असल्यानं या चर्चेत कोण माघार घेतो याचीच सध्या चर्चा आहे। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।